बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। मुंब्रा येथील विविध समस्यांची सोडवणूक करण्यात ठाणे महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात नाहीत। गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा कौसा भागातील कचरा उचलला जात नाही। परिणामी परिसरात प्रचंड कचरा जमा झालाय। नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे संतप्त झालेले माजी विरोधी पक्षनेते आसरफ शानू पठाण यांनी माजी नगरसेवक सिराज डोंगरे, सुधीर भगत, फरजाना शाकीर शेख, सुनीता सातपुते, हिरा पाटील, रेहान पितलवाला, जमीला नासिर खान, कमरुल हुदा, नादिरा सुरमे, शाकीर शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकांसह आयुक्त दालनावर धडक दिले। गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली। मुंब्रा कौसा येथील कचरा समस्या आता उग्र रूप धारण करू लागले। गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही। डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात ठाणे महापालिकेला यश येत नसल्याने येथील कचराच उचलला जात नसल्याचे निदर्शनास आले। शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळा संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेले शानू पठाण यांनी सुधीर भगत, फरजाना शाकीर शेख, सुनीता सातपुते, हिरा पाटील, रेहान पितलवाला, जमीला नासिर खान, कमरुल हुदा, नादिरा सुरमे, शाकीर शेख यांच्यासह सर्व माजी नगरसेवकांसह ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनावर धडक दिले। आयुक्त राव यांच्या दालनाबाहेर हेच आहे स्वच्छ भारत अभियान असे बॅनर झळकवीत ठिय्या आंदोलन करून कचरा तात्काळ उचलण्याची मागणी केली। यावेळी मुंब्रा कौसा भागात सध्या कचऱ्याचे ढीग उभे राहिलेत। अनेक वेळा तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने नगरसेवकांना नाईलाजाने आयुक्तांच्या दालनाबाहेर बसावे लागते। रस्त्याच्या कडेलाच नव्हे तर सर्व आरोग्य केंद्राच्या बाहेरही कचरा जमा झालाय। रोगराई वाढल्याने रुग्णालय हाऊसफुल झालीत। कचरा उचलला जात नसतानाही क्रिस्टल कंपनीला कोट्यवधी रुपये दिले जात आहेत। म्हणजे या समस्येला ठाणे महानगरपालिका जबाबदार आहे असे पठाण यांनी सांगितले। तर आयुक्त राव यांच्याशी चर्चेमध्ये शानू पठाण यांनी आपल्या मालकीची जागा कचरा टाकण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पालिकेला देण्याचे जाहीर केले। गॅस वाहिनीने पुरवठा करणाऱ्या वाहिनीचे नुकसान झाल्याने कालपासून सीएनजी गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालाय। ठाण्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू होती। अनेक सीएनजी पंपावर काल रात्री रिक्षा चालकांच्या 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। सीएनजी नसल्याने रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नाहीत। त्यामुळे आज सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल झालेत। गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजीवर धावत आहेत। ठाण्यात टीएमटीची सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही। त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षाने वाहतुकीचा पर्याय निवडतात। या सर्व रिक्षा सीएनजी इंधनावर धावणाऱ्या आहेत, तर अनेक कारमध्ये देखील सीएनजी बसवण्यात आल्यात। सीएनजीचा पुरवठा प्रभावित झाल्याने अनेकांनी रविवारी सीएनजी पंपावर इंधन पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाही। त्यामुळे रिक्षा चालक तसे इतर वाहन चालकांची सीएनजी पंपावर इंधन मिळावे यासाठी अक्षरशः शोधाशोध सुरू होती। ठाण्यातील काही सीएनजी पंपावर 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते। सीएनजी उपलब्ध न झाल्याने रिक्षा चालकांना दैनंदिन व्यवसाय बुडाला, तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्याने त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही। बस थांब्यावरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या, तसेच बस गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत होती। कोपरी येथे मैदानात उभी असलेली 9 वाहने एका तरुणाने पेटवून दिल्याचा प्रकार आज उघडकीस आलाय। या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। रवींद्र परिहार असे त्याचे नाव असून मित्राने दुचाकी चालवण्यास दिली नाही म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली। या घटनेत पेटलेली सर्व वाहने दुचाकी प्रकारातील आहेत। कोपरी येथील गांधीनगर भागातील एका मोकळ्या मैदानात येथील रहिवासी त्यांची वाहने उभी करतात। सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक वाहनाने पेट घेतला। घटनेची माहिती कोपरी पोलीस ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहनांना लागलेली आग नियंत्रणात आणली, परंतु वाहने जळून खाक झाली होती। ही आग लावण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांमार्फत संशयित आरोपीचा शोध सुरू केला। त्यावेळी कोपरी येथे राहणाऱ्या रवींद्र परिहार याचे नाव उघड झाले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने त्या कृत्याची कबुली दिली। मित्राने दुचाकी चालवण्यास दिली नसल्याने त्याने त्याची दुचाकी पेटवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी इतरही दुचाकी पेटल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गेल्या 4 दिवसापासून कळवा, मुंब्रा, खारेगाव परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही. त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीग साचू लागलेत. त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे करण्यात आले. कचरा समस्या तत्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा यावेळी अभिजित पवार यांनी दिलाय. डम्पिंग ग्राउंड नसल्याचे कारण पुढे करीत ठेकेदाराकडून कचरा उचलला जात नाही. परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागलाय. अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होतोय. हा कचरा अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे, विचारे, कैलास हवळे, राजू शिंदे यांनी एका डंपरमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर टाकलाय. त्यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ उडाले. दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचऱ्यात गेलाय. आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकलाय, पण जर एका दिवसाचा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात, संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा पवार यांनी दिलाय. दिवा पूर्वेत 25 वर्ष जुन्या चाळीची गॅलरी शनिवारी रात्री कोसळली. या दुर्घटनेनंतर पडझड झालेल्या चाळीत 30 रहिवासी अडकले होते. त्यांच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरूप सुटका करण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेने जीर्ण चाळी व इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दिवा साबेगाव येथे सावळाराम स्मृती ही 2 मजली चाळ आहे. या चाळीची पहिल्या मजल्याची गॅलरी पडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. चाळीच्या तळमजल्यावर एकूण 7 सदनिका असून त्यातील रूममध्ये अंदाजे एकूण 10 व्यक्ती राहत होत्या, तर उर्वरित 4 रूम बंद होत्या. पहिल्या मजल्यावर एकूण 7 सदनिका होत्या. त्यातील 4 रूममध्ये 4 कुटुंबे राहत होती. या 4 कुटुंबामध्ये अंदाजे 20 व्यक्ती राहत होत्या, तर उर्वरित 3 रूम बंद होत्या. तसेच दुसऱ्या मजल्यावर एकूण 7 रूम असून त्यापैकी 2 रूम बंद होत्या, तर उर्वरित 5 रूममध्ये अंदाजे एकूण 25 व्यक्ती राहत होत्या. दुर्घटनेदरम्यान चाळीत एकूण 21 सदनिकांमध्ये अंदाजे 50 ते 55 व्यक्ती राहत होत्या. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाने या अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.